नमस्कार मित्रांनो, मी अजय गटलेवार. आज मी माझी एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं शीर्षक आहे माझा पप्पा. माझा पप्पा सकाळीच उठतो, का उठतो माहीत नाही. मम्मा म्हणते रात्रीची रिजवलेली उतरवण्यासाठी. आमचं आयुष्य फार विचित्र आहे हो. आमचं आयुष्य फार विचित्र आहे. तुम्हाला हे काल्पनिक वाटत असेल, पण हे आपल्या जीवनातलं सत्य आहे. मम्मीच्या धाकाने पप्पा मला सकाळीच रेडी करतो शाळेत पोहोचवण्यासाठी. मम्माचा धाक असणारच, कारण मम्माच कामाला जाते घर खर्चासाठी. पप्पा काय निवांत घरामध्ये बसला असतो, काहीतरी आठवत भूतकाळात शिरलेला असतो. मम्माचा धाक असणारच, कारण मम्माच कामाला जाते घर खर्चासाठी. पप्पा काय निवांत घरामध्ये बसला असतो, काहीतरी आठवत भूतकाळात शिरलेला असतो. शाळेत जाण्याचा प्रवास सुरू होतो, मध्येच एक दुकान लागतं. शाळेत जाण्याचा प्रवास सुरू होतो, मध्येच एक दुकान लागतं. पप्पा त्या दुकानात जातो. येताना माझ्यासाठी एका छोट्याशा बाटलीमध्ये वेगवेगळे रंग भरून मला देतो. वाटेत एका डब्यात वेफर्स, बिस्किट वगैरे असं काहीतरी देतो. मी कोणत्या इयत्तेत आहे माझं मलाच माहिती नाही. मी कोणत्या इयत्तेत आहे माझं मलाच माहिती नाही. पप्पांना पण ते नसेलच. कधी तो मला बालमोहनला सोडतो, कधी शारदाश्रमला सोडतो. माझी शाळा पण त्याला पाठ नाही. पप्पा पुन्हा घराकडे जातो आणि आपल्या विचारात गुंतला असतो. एक एक घूट दारूचे पीत आपल्या पूर्व आयुष्याला आठवत असतो. सायंकाळी तो मला पुन्हा शाळेतून परत घरी घेऊन जायला येतो. सायंकाळी तो पुन्हा मला शाळेतून परत घरी घेऊन जाण्यासाठी येतो. वाटेत त्याच्या दारू युनिव्हर्सिटीला भेट देऊनच. पण त्याला कळतच नाही त्याने मला कुठल्या शाळेत सोडलं. बालमोहन ते शारदाश्रम, शारदाश्रम ते बालमोहन, सारख्या चक्रा मारत असतो. छातीत धडधड होत असते पप्पाच्या. छातीत धडधड होत असते पप्पांच्या, कारण घरी मम्माच्या शिव्या खायला मिळेल म्हणून. आमच्या घरी आमच्या मम्माच कामाला जाते. आमच्या घरी आमची मम्माच कामाला जाते. पप्पा घरी निवांत पडलेला असतो, आपला भूतकाळ शोधत, एक एक घूट पीत. शेवटी मी कुठल्या तरी शाळेच्या आवारात पप्पांना सापडतो आणि आम्ही घरी परततो. आमचं हे रुटीन आहे.